नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे YouTube चॅनल जेडी फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या माझ्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे नेक डिझाइन, तर ती डिझाइन मी कशी बनवत आहे ते तुम्ही बघा आणि तुम्हाला डिझाइन कशी वाटली ते तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा। मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। चला शिकूया मग ती डिझाइन। तर बघा मी मागची पार्ट तयार करून घेतलेले आहे, तर आपल्याला जेवढी पण पार्ट रेडी हवी असेल तेवढं तुम्ही चेक करा। आता मला कस्टमरची रेडी पार्ट 4 चे हवे, मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला 4.5। बघा आता इकडून वरती बघा किती आपल्या गळ्याची उंची आली ते चेक करायची। तर 9.5 चा आपला पॉइंट आहे, तर आपल्याला गळा उंची 9.5 घ्यायची। तर मी कॅनव्हास घेतला, वरतून खाली मी 9.5 वर एक माप घेतला। या साइडने तुम्हाला 2.5च निशाण घ्यायचं आहे किंवा 2.25 घ्या। याही साइडने मी 2.25 घेते। बॉक्स बनवूया आपण। तुमची जी पण हाईट असेल त्यानुसार तुम्ही हा बॉक्स बनवायचा, पण गळा रुंदी 2.25 चीच ठेवायची आहे। तर शेप बनवूया। ह्या साइडने अर्धा ते 1 इंच बाहेरच्या बाजूने गेला पाहिजे। तुम्हाला जास्त फाकलेला गळा आवडत असेल तर 1.5 इंचापर्यंतही तुम्ही ते माप घेऊ शकतात। बघू शकतात। आता आपण हा 1 इंचाने एक्स्ट्राने कट करू शकतो। आता ह्याही साइडने आपण तो गळा ड्रॉ करून घेऊया। तर सिंपल मध्ये हा आपला पहिला गळा ड्रॉ झालेला आहे। आता याला आपण कपडा अटॅच करून घेऊया। तर बघा मी कॅनव्हास पेक्षा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवला आहे। आता आपण हा असा फोल्ड करूया। फोल्डच्या सिलाई मारली। आता हा बॅक पार्टचा आपण सेंटर घेऊया। वरच्या साइडनी गळ्याच्या खालच्या साइडनी आपण व्यवस्थित सेंटर चेक करायचा। सरळ बाजू ठेवायची। गळ्याचाही आपण सेंटर घेऊया। आता सेंटरवर सेंटर ठेवून आपण एक शिलाई मारूया सरळ। त्यानंतर ही गळ्याची जो शेप बनवला आहे त्याच्यावर शिलाई मारायची। आता ह्या गळ्याच्या 1.5 इंच आतून आपण कट करूया आणि क्रॉस मध्ये कट मारूया। गळा पलटी करून घेऊया आणि किनारे शिलाई मारूया। बघू शकतात शेप एकदम छान बनलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, कॅनव्हास घ्यायचा। हा जो राऊंड शेप आहे तो पुन्हा आपल्याला ड्रॉ करायचा आहे। आता हा शेप आपण कॅनव्हास वर बनवूया। सेम व्यवस्थित ठेवायचा। शेप चेक करा तुम्ही। हे पण पॉइंट आपले एकदम ॲक्युरेट आले पाहिजे। बघताय हे माझे दोन्ही पॉइंट सेम आले आणि मी असाच ठेवून तो ड्रॉ करत आहे। बघू शकतात आपण ते ड्रॉ केलेला आहे गळा। आता काय करायचं, ह्या साइडने आपल्याला खालच्या साइडने 2.5 इंच खाली घ्यायचा। एक शेप पुन्हा 2.5 इंच 2.5 इंच। तुम्ही तुमच्या साईज नुसार तुम्हाला कमी जास्त करता येईल। पॉइंट आपले किती इंचाचा आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे। हा शेप आपण असा ड्रॉ करून घेऊया, जे आपल्या व्यवस्थित असं लक्षात येईल का हा शेप असा बनणार आहे। आता हे पण पुन्हा राऊंड शेप आपण ड्रॉ करूया। आता काय करायचं, याच्या खालून आपल्याला अर्धा इंच अजून कटिंग करायची या कॅनव्हास पेक्षा। आता जो बाहेरचा शेप आपण केलेला आहे तो कट करायचा। तुम्हाला डिझाइन समजली नसेल तर पुन्हा एकदा सांगते। हा जो आपला शेप आहे तो आपण जो गळा रेडी केलेला होता तो आपण ड्रॉ करून घेतला। ओके, त्याच्यानंतर ही जी साइड आहे 2.5 2.5 इंचांनी मी हा बॉक्स पुन्हा राऊंड शेप तो बनवलेला आहे।
या शेपनुसार मी तो रेष असा डाऊन मध्ये शेप बनवला. त्याच्यानंतर हा शेप तयार झाल्यानंतर अर्धा इंच मी एक्स्ट्राचा कॅनव्हास कट केलेला आहे. इथपर्यंत नक्कीच समजलं असणार. आता काय करायचं, ह्या वरच्या साईडने आपल्याला हा कॅनव्हास कट करून टाकायचा अर्धा इंचाने. बघू शकतात, हा आपल्याला वेगळा शेप बनवायचा आहे कॅनव्हासवर. तर मी खूप सोप्या पद्धतीने सगळ्यांना समजेल असा शेप बनवायचा कसा हे तुम्हाला सांगितलं आहे. आता याला हे आपण कपडा जॉईन करून घेऊया. बस आता आपण साईडनी सगळीकडून स्टिच करून घेऊया. बघा, मी हा कपडा सगळा अटॅच करून घेतला आहे. एक्स्ट्राचा कपडा आपण थोडासा कट करूया. आता खूप महत्वाचं काम आहे. आता ह्या गळ्याचा आपल्याला सेंटर आपल्याला दिसला आहे, थोडासा आपण तो ड्रॉ करून घेऊया, म्हणजे लक्षात येईल हा सेंटर आहे. ओके. आणि ही जी डिझाईन बनवली आहे त्याचाही आपण व्यवस्थित असा सेंटर घ्यायचा आहे. बघा, लक्षात येईल म्हणजे आपला कोणता पार्ट थोडासा पण इकडे तिकडे जाणार नाही. तर हा आपला सेंटर आहे, आपण त्याला एक निशाण मारून घेऊया. खालच्या साईडने व्यवस्थित सेंटरवर सेंटर ठेवायचा डिझाईनचा आणि तोही सेंटर करून घ्यायचा. तर ठेवताना काय करा, हा सेंटर व्यवस्थित चेक करा. हे बघा, एकदम ऍक्युरेट आपला पॉइंट झालेला आहे. थोडासा पण इकडं आणि थोडासा पण तिकडं झालेला नाही. तर आपण याला पहिले एक टाचन पिन लावून ठेवूया. बघा, हे जे पॅच बनवायचे असतात ते खूप जड जातात. जी पेपरवर कटिंग करून बनवायचे हे करायचं. तर मी एक सोपी टेक्निकने शिकवण्याचा प्रयत्न करते. मी सगळ्यांना याच टेक्निकने शिकवते आणि स्वतः पण याच टेक्निकने गळ्याची डिझाईन बनवते. तर तुम्ही ही टेक्निक नक्कीच यूज करून बघा आणि तुम्हाला ही डिझाईन नक्कीच येईल. आता एक लक्षात घ्या तुम्ही, हा जो आपला पॉइंट आहे बघा, हा वरती गेलाय. आपण थोडासा वर घेऊन त्या शेपनुसार बनवण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्या लेसचा पॉइंट चुकणार नाही. याचाही व्यवस्थित चेक करा आहे की नाही व्यवस्थित. आता हा पॉइंट बघा कुठे आहे, इकडं, म्हणजे ही आपल्या कॉर्नर कुठे आला, इकडे. तर आपण हा शेप असा थोडासा वाढवून घेऊया. आता जे आपण ड्रॉ केलेलं आहे ते स्टिचिंग करून घेऊया. शेप नक्कीच व्यवस्थित चेक करा. आता हा ब्लाऊज जो मी स्टिच करत आहे तो कस्टमरचा आहे. तर माझ्या अंदाज ते कस्टमरला डिझाईन जास्त ब्रॉड मध्ये आवडणार नाही. दुसरं मेन म्हणजे काय, ते खूप फॅन्सी असं घालत नाही, पण डिझाईन मला त्यांनी करायला लावली. तर आपल्याला जर असं वाटतंय पॅच मोठा झालाय तर आपण आता काय करायचं, तर बघा मी काय करते, हा पॅच मी थोडासा अर्धा इंच आतमधून घेत आहे असा, जेणेकरून कस्टमरला पण असं ओपन पार्ट वाटणार नाही. तुम्हाला जर आवडणार असेल तर हाच पॅच राहू द्या. ब्लाऊज माझा असतं तरी मी हाच पॅच म्हणजे एवढ्या साईडला ठेवला असता, पण मी थोडासा कस्टमरचा विचार करून हा जो पॅच आहे थोडासा कमी जास्त करत आहे. तर बघा, मी हे अर्धा इंचाची आतून शिलाई मारली. त्याच्यानंतर ही शिलाई मी उसवलेली आहे. आता आपण काय करूया, हा जो मधला पॅच आहे तो कट करून घेऊया. थोडासा मधून आपण कट मारू, म्हणजे आपल्याला तो कट करता येईल. व्यवस्थित पॅच बघून घ्या. शिलाईच्या आतून आपल्याला ते कट मारायचंय. ओ स्टोन वाला कपडा ना. कशी खराब तर बघा, मी हे मध्ये शिलाईच्या आतमधून कट केले आहे. आपण नॉर्मली छोटे छोटे कट मारून तो पॅच पलटी करून घेऊया.
तर बघा मी नॉर्मली कट केलेले आहे. आता आपण ते पलटी करून शिलाई मारून घेऊया सगळ्या बाजूनी. आता आपण किनारी शिलाई मारून घेऊया. बघू शकतात खूप फिनिशिंग मध्ये आपली ही शिलाई आली. आता आपण ही पण किनारी शिलाई मारून घेऊया. तर बघा आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या बनवायच्या आहे. तर 3 ते 3.5 इंचाचा तुम्ही रुंदी घ्या आणि उंचीला लांब लचक बनवा. माझ्याकडे कपडा कमी होता म्हणून मी छोट्या छोट्या त्या बनवत आहे. असा फोल्ड करून आपण एक टिप मारून घेऊया. कपडा खूप सटकणारा आहे. आता तो पलटी करून आपण तो सरळ करून घेऊया. तर बघा ही आपली 1 ते 1.5 इंचाची पट्टी बनली आहे. तुमच्याकडे कपडा असेल जास्त तुम्ही मोठी बनवू शकता रुंदीला. आता काय करायचं, हे जे शेप बनवले आहे त्याचा एक अंदाज घ्यायचा. हा जो शिलाईचा आहे तो मध्य सेंटरला जाऊ द्या मध्ये असा आणि याच्यानुसार अंदाज घ्या. आता वरतून 1 इंच नक्कीच जास्त ठेवा आणि खालून अर्धा इंच असला तरी चालेल. तर या हाईटने आपण पट्ट्या कट करूया. आता सगळ्यात पहिले ना एक बाजू आपण अशी थोडीशी फोल्ड करून घेऊया. प्रत्येक पट्टीची तुम्ही अशीच बाजू फोल्ड करा. बघा ब्लाऊज शिवायला महत्व नाही, फिनिशिंगला खरंच खूप महत्व आहे. तर तुम्ही हे प्रॉपरली मी जसं सांगत आहे तसंच करा. मी हे सगळ्या पट्ट्या तशाच बनवून घेत आहे. आता बघा हा जो सेंटर आहे त्या सेंटर पासून असं आपण हे ठेवून बघायचं. ही पट्टी याच्या खाली जाऊ द्या आणि फिनिशिंग मध्ये आपण या सगळ्या पट्ट्या ज्या आहे त्या स्टिच करून घेऊया. एक एक असा अर्धा इंचाचा गॅप पडेल या पद्धतीने. बघा खूप छान दिसणार आहे. तर हे सगळ्या पट्ट्या आपण अशा ठेवून स्टिच करायच्या. तर बघा मी वरच्या साईडने एकदम ॲक्युरेट त्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे. आता हा गळा खालचा आपण एकदा पिनअपनी हे करून घेऊया. तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला हा जो मधला सेंटरचा आहे तो व्यवस्थित 1.5 इंचाचा ठेवून एक पिनअप करून घेऊया. या टाचन पिना नक्कीच मारायच्या जेणेकरून आपला शेप चुकणार नाही. सगळे सेम म्हणजे आपले व्यवस्थित येतील, आकार पण आपला व्यवस्थित येईल. तर बघा मी हे जे पार्ट होते छोटे ते एक सारखे मी ठेवून घेतले आहे. ही तर शिलाई करून घेतली होती आणि हे शेप मी प्रत्येक शेप मी टासन पिननी अटॅच करून घेतला आहे आपला शेप व्यवस्थित येण्यासाठी. तर तुम्ही हे नक्की मॅनेज करूनच करा. वाकडे तिकडे व्यवस्थित वाकडे तिकडे इकडे ठेवू नका. तर हे प्रत्येकाला मी पिन मारलेले आहे. तुम्ही तसाच शेप बघून पिन मारून. तर बघा आता मी हे जे पिना काढल्या त्याच्यानंतर एक शिलाई दिलेली आहे. आता आपण लेस लावूया. सगळ्यात पहिले आपण ही मधली लेस लावायची फिनिशिंग मध्ये एकदम.
खूप छान दिसते लेस आपली. आता ह्याही साईडने आपण लेस लावून घेऊया. तर बघा मी सगळी लेस लावून घेतलेली आहे. आता इकडे टक्स मारूया आणि आपली खालची दाबपट्टी आपण स्टिच करून घेऊया. तर बघा आपण टक्स मारून घेतलेले आहे. टक्स मी नॉर्मल एकदम छोटे छोटे मारलेले आहे. तुम्ही हाईटला टक्स छोटेच मारत चला. आता आपण दाबपट्टी खालची बनवून घेऊया. तर माझ्याकडे कपडा नव्हता, मी कपडा जॉईन करून पट्टी बनवली. तुमच्याकडे कपडा असेल तर तोच ठेवा लांब लचक पट्टी. अर्धा इंचावर आपण शिलाई मारतो. पट्टी करूया. आता बघा ही आपली डिझाईन आहे, तर ती याच्यामध्ये दिसू नये म्हणून आपण पट्टी खूपच बारीक करूया. दाब शिलाई देऊया. तर आपली दाब शिलाई झालेली आहे. बघा मी ही खालची पट्टी स्टिच करून घेतलेली आहे. आता आपल्याला या साईडनी मणी लावायचे आहे. ते कसे लावायचे ते सांगते. आता सिल्वर कलरचा आहे तर मग सिल्वर मी मणी घेतलेले आहे. तर सुई दोऱ्याने आपण ते स्टिच करायचे. असं सेंटर घ्यायचं त्याचा वाला, मध्ये व्यवस्थित एक फोल्ड करायचा आणि एकदा एक गाठण मारून घ्यायची. ओके. त्याच्यानंतर हे बघा मी गाठण मारून घेतली. मध्ये एक मणी घ्यायचा, तो टाकायचा. 4 पदर तुम्ही धागा घ्या, कमी घेऊच नका बिलकुल. सेंटर इकडे असं घेऊच नका. सेंटर आपल्या जिकडे आहे तिकडेच व्यवस्थित ठेवून स्टिच करा. दोनदा तीनदा तरी ऍटलिस्ट टाका. गमने तुम्ही टाकण्यापेक्षा हे नक्की सुई दोऱ्यानेच पॅक करा, जेणेकरून निघणार नाही आणि व्यवस्थित असं पॅक राहत. गाठण मारून घेऊया. बघू शकतात खूप पॅक बसला आहे. असाच बसवा. आता आपण ह्या सगळ्या बाजूनी सेम याच पद्धतीने हे सिल्वर मणी अटॅच करूया. Subscribe, like, comment, share. JD Fashion Design Institute.